दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा व पेठ तालुक्यात आधारभूत धान्य खरेदी योजनेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचं समोर आलंय. पिटुंडी चेकपोस्टवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आदिवासींसाठी असलेले धान्य गुजरात राज्यात काळा बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी चेकपोस्ट येथे तपासणी दरम्यान अशोका लेल्यांचा ट्रक अडवला. यात सुमारे 400 पोते, प्रत्येकी 40 किलो एकूण 160 क्विंटल भात, अंदाजे 3,79,040 रुपयेचा तसेच वाहनासह एकूण 8,19,040 रुपये असा मोठा साठा मिळून आला आहे. या प्रकरणी प्रतिभा दिगंबर पवार यांनी तक्रार दाखल केली आहे, तर ट्रक मालक राजेंद्र गायकवाड याला ताब्यात घेण्यात आलाय. तर एकूण 5 ट्रक गुजरातकडे रवाना झाले होते. मात्र पोलिसांच्या हाती फक्त 1 ट्रक लागला असून उर्वरित 4 ट्रक पसार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच यामध्ये मोठा धान्य रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी एकंदरीतच या प्रकरणामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर तब्बल 24 तास उलटूनही संबंधित विभागाकडून अधिकृत तक्रार न झाल्याने शासकीय अधिकारी, ठेकेदार तसेच रेशन माफिया यांच्यात संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. माननीय विभागीय व्यवस्थापक माननीय लीना बनसोड मॅडम यांच्याकडे आज पत्रव्यवहार करण्यासाठी आलो होतो. एक सगळ्यात मोठा धान्य खरेदी घोटाळा पेठ तालुक्यामध्ये, सुरगाणा तालुक्यामध्ये उघड आलेला आहे. हा धान्य खरेदी घोटाळा एक विविध कार्यकारी सोसायटी कोटंबीमार्फत एक धान्य खरेदी केलं जातं आदिवासी विकास विभागामार्फत, आणि ते धान्य आपल्या शासनाला जमा होतं. पण ते एक ॲग्रो कंपनी आहे लखमापूर, इथे हे शासन धान्य जमा करायचं होतं, परंतु हे धान्य तिथे जमा न करता हे गुजरातमध्ये काळ्या भाव्यामध्ये विकण्याचं एक कारस्थान होतं आणि त्या गाड्या पेठ सरहद्दीवर धरण्यात आल्या. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. यामध्ये शबरी वित्त विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, गोदामपाल व असे मोठमोठे अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत. आणि हा धान्य खरेदी घोटाळा खूप मोठा झालेला आहे. याच्या आधीही सुरगाण्यामध्ये असा घोटाळा झालेला होता, पण तेव्हा हे प्रकरण दाबण्यात आले. आज आम्ही बनसोड मॅडमांच्या आज इथं नसल्यामुळे आम्ही इथल्या ज्या GM आहेत निकुंभ मॅडम यांना निवेदन सादर केलंय. तर ह्या पूर्ण घोटाळ्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये जेही दोषी अधिकारी असतील यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे सर्व जेलमध्ये गेले पाहिजे. आणि आदिवासी समाजाच्या तोडचा घास हा आदिवासी समाजालाच भेटला पाहिजे, दुसरा कोणाला न भेटता हा धान्य खरेदी घोटाळा झालेला आहे. याची सखोल चौकशी होईल, अन्यथा आदिवासी विकास परिषद मार्फत या आयुक्तालय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र यातील उर्वरित 4 ट्रक हे कुठे गायब झाले आणि यात मोठा धान्य घोटाळा झालाय का, असे अनेक सवाल नागरिकांनी उपस्थित केले. विनोद सहाणे, दक्ष न्यूज, पेठ.